ही रेसिपी म्हणजे एकाच वाटीमध्ये संपूर्ण पोषण. मला जर माहिती असतं काना बेबी हे एवढ्या छान प्रकारे खाणार आहे, तर मग मी हे या अगोदरही बनवलं असतं. चला तर मग ह्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. स्वच्छ गाजर, पालक, बटाटा धुवून आणि त्यावरची साल काढून घ्यायची, त्याचे काप करून घ्यायचे. एकीकडे तांदूळ आणि मुगाची डाळ समप्रमाणामध्ये घ्यायची आहे. कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यानंतर तांदूळ, डाळ, मग आपण कापलेले गाजर, बटाटा आणि पालक टाकायची. व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर हळद घालायची आहे. आणि आता आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होऊपर्यंत वाट बघायची. त्यानंतर बघूयात आता कशी झाली आहे आपली ही खिचडी. एकदम मस्त आणि अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे, कारण की मी मॅश करणार आहे, प्युरी करणार नाही आहे. आता बाळाला मॅश केलेले पदार्थ जास्त आवडत आहे. तर अशा प्रकारे आणि एवढी भारी दिसते आहे ना, त्यापेक्षा जास्त टेस्टला होती. कारण उरलेली खिचडी आम्हीही तडका देऊन खाल्ली. एक नंबर लागते. तुम्हीही ट्राय करा. तुमच्या बेबीलाही आवडेल. बाळाने एक नाही तर कमीत कमी 1.5 वाटी ती खायली हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे. कारण की हा पदार्थ आहे जो त्याने जेवढं त्याला दररोज लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त खाल्लं. तुम्हीही बनवा आणि आपल्या बेबीला खाऊ घाला आणि मला नक्की सांगा कशी